नाशिक कुंभमेळ्यासाठी विकसित करण्यात आलेलं कुंभदूत या AI प्लॅटफॉर्म अखेर लॉन्च. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या प्लॅटफॉर्मचं लोकार्पण. मंत्री झिरवाळांच्या कार्यालयात लाच घेणाऱ्या राजू ढेरेंगेला जामीन मंजूर. मुंबई सत्र न्यायालयातल्या एसीबीच्या विशेष कोर्टाने जामीन मंजूर केला. नाशिक महापालिकेच्या पहिल्या महासभेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची निदर्शनं. शहरातली विकास कामं बाह्य यंत्रणांमार्फत करू नये अशी मागणी. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दुसऱ्या सभेत भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं. भाजपचे नगरसेवक राजू मिसाळ यांच्याकडून आयुक्त महापौरांना प्रतिकात्मक कुत्रा भेट. भिवंडीत भाजपला मोठा धक्का. बंडखोर नारायण चौधरींची महापौरपदी निवड. चौधरींना मिळाली 48 मतं तर भाजपचे अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना केवळ 16 मतं. शिवसेना नेत्या शायना इन्सेंनी घेतली राज ठाकरेंची भेट. शिंदेंच्या भेटीनंतर शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या राज ठाकरेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण. प्रत्येक भेटीमध्ये राजकारण शोधू नका. एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रतिक्रिया. अनधिकृत पार्किंगबाबत शिंदेंशी बोललो, राज ठाकरेंची माहिती. स्वीकृत नगरसेवक पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडे 150च्या जवळपास इच्छुकांची यादी. त्यामुळे मनसेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या मागणीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे दुर्लक्ष. ठाकरेंची शिवसेना आपल्या कोट्यातले 3 स्वीकृत नगरसेवक देण्याच्या तयारी. कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडनं कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये. मनसेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या मागणीवर मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचं स्टेटस. धाराशिवमध्ये शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा प्रस्ताव राष्ट्रवादीने फेटाळला. अमित शहाला थारा नाही. राष्ट्रवादी महायुतीसोबतच राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांची भूमिका. भाजप आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापनेसाठी नवी समीकरणं जुळवत असताना शिवसेनेकडनं राष्ट्रवादीला ऑफर. राज्यसभेबाबत मविया एकत्र बसून निर्णय घेणार. खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर काँग्रेसचा निर्णय दिल्लीत न होतो आणि शिवसेना राष्ट्रवादीचा निर्णय मुंबईत न होतो, राऊतांची प्रतिक्रिया. शरद पवारांनी अनेकदा राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव घडवून आणला. भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांचं वक्तव्य. तर आता स्वतःसाठी काँग्रेसची मनधरणी करण्याची वेळ पवारांवर आली आहे, उपाध्यायांचा टोला. एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष पडताळणी प्रक्रियेला सुरुवात होणार. त्यासाठी तयारी करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश. उद्या सकाळी 11 वाजता दिल्लीमध्ये आमदार रोहित पवारांची पत्रकार परिषद होणार. अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी रोहित पवार कोणते मुद्दे उपस्थित करणार, सगळ्यांचंच लक्ष. काही विद्यार्थी संघटनांनी माझ्या व्याख्यानाला विरोध केला, मात्र पुणे विद्यापीठाकडून याबाबत कोणतीही माहिती नाही. खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. तर शिवरायांची माहिती देणं माझं कर्तव्य, त्यामुळे व्याख्यानाला जाणारच, कोल्हेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला उपस्थिती. यावेळी आमदार अनिकेत तटकरे आणि अजित यशवंतराव यांनी सुनेत्रा पवारांचं केलं स्वागत. मुंबईतल्या भाजप आमदार कालिदास कोळंबकरांचं आमरण उपोषण सुरू. पोलिसांना मालकी हक्काची घरं मिळावीत यासाठी कोळंबकरांचं उपोषण. जळगाव जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात अखिल भारतीय सरपंच परिषदेचं आंदोलन. गावाचा कारभार सरपंचांकडेच राहावा, अखिल भारतीय सरपंच परिषदेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणाची 86 कोटींपेक्षा अधिक पाणीपट्टी थकीत. 10 दिवसात थकबाकी भरा, अन्यथा पाणी पुरवठा बंद करणार, पाटबंधारे विभागाचा इशारा. बीड, लातूर, धाराशिव या 3 जिल्ह्यांना मांजरा धरणात नव्हतं पाणी पुरवठा. फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना 10वीच्या परीक्षेचं हॉल तिकीट देण्यास शाळेचा नकार. जळगावच्या चोपडा तालुक्यातल्या कस्तुरबा विद्यालयातला धक्कादायक प्रकार. पालकांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यावर शाळेने हॉल तिकीट दिल्याची माहिती. पुण्याच्या धायरी परिसरातल्या एका केंद्रावर शिक्षकानेच पुरवली 12वीच्या केमिस्ट्रीच्या पेपरला कॉपी. बोर्ड कारवाई करणार. तर शाळेचा निकाल 100% लागावा म्हणून कॉपी पुरवण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती. भिगवण प्रकरणातलं प्रेमी युगुल शेजारीच राहतात तर पळून जाण्याची गरज काय. मुलीला वडील नसल्यामुळे तिच्यावर दबाव टाकण्यात येतोय. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा तरुणावर आरोप. धुळ्याच्या साक्री तालुक्यातल्या पिंपळनेर गावात एक विवाह सोहळ्यामधल्या हाणामारी प्रकरणी एकूण 4 जणांना अटक. लग्नपत्रिकेत नाव न टाकल्याच्या कारणावरून घटना घडल्याची धक्कादायक बाब. पोलीस तपासात उघड. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील धोबाटोला गावातले ग्रामस्थ आक्रमक. बिअर बार बंद करण्यासाठी ग्रामस्थांचा लढा 3 महिन्यापासून सुरू होता. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त गावकऱ्यांकडून बारची तोडफोड. उत्तर प्रदेशमधून शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळीचा डाव पोलिसांनी उधळला. गुप्त माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांकडून 4 जणांना अटक. 2 देशी पिस्तूल, 4 मॅगझिन, 34 जिवंत काडतुसं आरोपींकडून जप्त. वर्ध्यामध्ये अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई. दुचाकीचा 1,56,000चा मुद्देमाल जप्त. रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधक पथकाची कारवाई. धुळ्यामध्ये एसटी बसमध्ये 10 किलो गांजाची तस्करी करणाऱ्या संशयित अटकेत. थाळनेर पोलिसांची कारवाई. शिरपूरकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसमधून गांजाची वाहतूक होत असल्याची मिळाली होती माहिती.
भंडाऱ्यातल्या साखरी गावात चोरी केलेल्या दुचाकींची विक्री करणारी टोळी गजाआड. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या 12 दुचाकी चोरी केल्याची आरोपींची कबुली, तर 9 दुचाकी साकोली पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती. 2 अल्पवयीन मुलांसह 6 जणांना अटक. बुलढाणा आगाराच्या लातूरून निघालेल्या बस चालकाचं मद्यपान. देऊळगाव राजाजवळील एका हॉटेलमध्ये बस थांबली असता मद्यपान, त्यानंतर चालक फरार. 4 तासाहून अधिक काळ प्रवाशांचा खोळंबा. सावत्र आईवडिलांनी मुलीचा मृतदेह गादीमध्ये गुंडाळला. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरातल्या वडगाव कोल्हाटी इथली घटना. संशय आल्यानं रिक्षा चालकाकडनं पोलिसांना फोन. मुलीच्या आईवडिलांना घेतलं ताब्यात. मुंबईच्या सांताक्रूज पूर्वेत धोबीघाट परिसरात झोपडपट्टीमध्ये एका घरात सिलेंडरचा ब्लास्ट. घरातले 4 जण गंभीर जखमी. गॅस रिपेअर करणाऱ्या व्यक्तीसह घरातले 3 जण गंभीर जखमी. पुण्याच्या किरकटवाडीत भटक्या कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ला. मदतीसाठी आलेल्या व्यक्तीमुळे मुलगा थोडक्यात बचावला. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातल्या नागपूर हैदराबाद महामार्गावरील वाघाडी नदीच्या पुलावर ट्रकची कारला धडक. सुदैवाने जीवितहानी नाही. नशीब बलवत्तर म्हणून कारमधले दोघेही सुखरूप बचावले. भंडाराच्या वरठीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना. गतिमंद मुलीवर 22 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार. पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या. भंडाऱ्यातल्या बाळ विक्रीचं प्रकरण. मुख्य आरोपी असलेल्या गोंदियातील डॉक्टर नितीश बाजपेयीला अटक. बाळाची 3 लाखात विक्री केल्याचा डॉक्टरवर आरोप. पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी डॉक्टरने स्वतःवर ब्लेडवरने वार करत केला होता आत्महत्येचा प्रयत्न. मुंबईच्या अनेक भागातली हवेची गुणवत्ता ढासळली. हवेतील धुळीकण वाढल्यामुळे अनेक भागात दृश्यमानता कमी. मुंबईचा AQI सध्या 242 पार. मुंबई शहरात सकाळच्या वेळी अनेक इमारतीही धुसर दिसत असल्याची दृश्य. मुंबई आणि ठाण्याचं कमाल तापमान आजपासून वाढणार. कोकण किनारपट्टीवर तापमानात वाढ होत असल्यानं शनिवार रविवार कमाल तापमान 36° पर्यंत जाणार. हवामान खात्याचा अंदाज. पश्चिम रेल्वे मार्गावर देशातली पहिली सलग 15 डब्यांची लोकल लवकरच सेवेत येणार. चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीत लोकलची निर्मिती. या लोकलमध्ये एका वेळी 7,500 प्रवाशांना प्रवास करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्लेमधील निवती रॉक येथे पाणबुडी प्रकल्पाला मंजुरी. पाणबुडीच्या माध्यमातून पर्यटकांना समुद्रातले रंगीबेरंगी मासे, प्रवाळ पाहता येणार. युद्धनौका निवती रॉकच्या परिसरातील समुद्राच्या तळाशी विराजमान केली जाणार. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगकडे बिश्नोई गँगने मागितली 10 कोटींची खंडणी. कुख्यात गुंड हॅरी बॉक्सरने व्हॉइस नोट पाठवत केली खंडणीची मागणी. धमकी आलेला नंबर अमेरिकेचा. सूत्रांची माहिती. कामाख्या देवी दर्शनाला गेलेल्या काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांना पंतप्रधान होण्याचा आशीर्वाद. कामाख्या मंदिरातल्या बाबांनी दिलेला आशीर्वाद चर्चेचा विषय. तर आशीर्वाद देताच प्रियंका गांधींनी हसत हसत मंदिरातून काढता पाय घेतला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन 3 दिवसांच्या भारत दौऱ्यानंतर फ्रान्सला रवाना. मॅक्रॉन यांनी पोस्ट केला मुंबई आणि भारत भेटीचा खास व्हिडिओ. मानले भारताचे आभार. मुंबई भेटीदरम्यान पाहिलेलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील खास नाटक हे देखील केलं पोस्ट. जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी कट उधळला. बारामुल्लाच्या जानबाजपोरा येथे लष्कराच्या बॉम्ब निकामी पथकाने स्फोटकं केली नष्ट. या मार्गावरून जाणार होता लष्कराचा ताफा. उत्तर प्रदेश ATS कडनं खलिस्तानी दहशतवाद्याला अटक. पंजाबमधला दहशतवादी सुखविंदर सिंग ढिल्लनला अटक. सुखविंदर सिंग ढिल्लन 31 वर्षांपासून फरार. ढिल्लनना बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना KCFचा दहशतवादी. बिहारच्या दरभंगामध्ये द्राक्ष घेऊन जाणारा भरधाव ट्रक नदीत कोसळला. अपघातस्थळी द्राक्ष घेण्यासाठी नागरिकांची गर्दी. माहिती मिळताच पोलिसांकडून घटनास्थळाचा आढावा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.